आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण, रायगड पालघरमध्ये 4 दिवस हलक्या सरीच्या पावसाची शक्यता, तर मुंबईत 10 ते 11 दिवसांमध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। महावितरणकडून 1,71,00,000 ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती। या प्रणालीची सवय झाल्यानंतर ग्राहकांना प्रीपेडकडे वळवले जाणार। कोस्टल रोडचे बोगदे आता वॉटरप्रूफ होणार। बोगद्यांमधील गळती रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं ग्राउटिंग इंजेक्शन देणार। पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून ठोस उपाययोजना। मुंबईत नागरी सुविधांमध्ये सातत्यानं वाढ, सार्वजनिक शौचालयांच्या समस्यांमध्ये महिला वर्गाला अधिक त्रास। सुमारे 69% शौचालयांमध्ये पाणी जोडणी नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास। मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या तक्रारींमध्येही वाढ। 2019 ते 2023 या कालावधीत तक्रारी 305% वाढल्या। प्रजा स्वयंसेवी संस्थेचा अहवाल प्रसिद्ध। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये अद्यापही नालेसफाईचं काम हाती घेण्यात आलं नाही। पावसाळ्यात चुनाभट्टी आणि कुर्ला परिसरात पाणी तुंबण्याची भीती। डोंबिवलीतील घातक उद्योग पाताळगंगा आणि अंबरनाथ MIDC मध्ये स्थलांतरित होणार। धोरण ठरवण्यासाठी 3 सचिवांची समिती। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। ठाण्यातील उल्हासनगर शहरात 316 धोकादायक इमारती, 43 इमारतींची दुरुस्ती करण्याची गरज। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या घटली। ठाण्यात 11 हॉटेल्स बारचे परवाने निलंबित। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। जिल्ह्यातील विविध ठिकाणी कारवाई।